myself Dr. Sandeep Joshi, and we continue from our previous lecture. In our previous lecture, we end with the example on De Moivre's theorem. So we again take here some examples related with the topics which we have already discussed in our previous lectures. So example number first, find all values of 1 minus I root 3 raised to 1 by 4. So let 1 minus I root 3 equal to r cos theta plus I sin theta. So equating with real and imaginary parts, we get r cos theta equal to 1 and r sin theta equal to minus root 3. And your r is equal to under root x square plus y square, that is 1 square plus minus root 3 square, that is 1 plus 3, and that is 4 which is in under root. So 4 बाहेर येताना काय होईल, त्याची व्हॅल्यू 2 होईल. ओके, दॅट इज युअर मॉड्युलस व्हॅल्यू r means, and theta is your minus pi by 3. So this is because of the angle that cos theta is equal to x upon r and sin theta equal to y upon r, and then after tan theta equal to y upon x, theta equal to tan inverse of y upon x. And from the डायग्रॅम म्हणजे आपण जी सर्क्युलर डायग्रॅम मी तुमच्याशी डिस्कस केली होती, ज्याच्यामध्ये खूप सारे अँगल्स होते बघा, त्याच्यामधून तुम्हाला तो डायरेक्ट अँगल आपण काढू शकत होतो. तसा तो अँगल इथे फाइंड आउट केलेला आहे डायरेक्टली. थीटा इज इक्वल टू मायनस पाय बाय 3. ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेलं आहे आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये, त्याच्यावरून हे आलेलं आहे. अँड देअरफॉर मग त्याचा पोलर फॉर्म आला तुमचा 1 मायनस आय रूट 3 इक्वल टू आर कॉस थीटा म्हणजे मायनस पाय बाय 3 प्लस आय साइन मायनस पाय बाय 3. आता आपल्याला याच्या काय काढायला सांगितलं आहे त्यांनी की ऑल द व्हॅल्यूज, म्हणजे तुम्हाला nth रूट ऑफ युनिटीचा जो कन्सेप्ट आपण बघितला प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तो वापरून इथे सगळे व्हॅल्यूज काढायचे आहेत. सो इट इज इक्वल टू 2 इंटू कॉस ऑफ 2n पाय मायनस पाय बाय 3 प्लस आय साइन 2n पाय मायनस पाय बाय 3. म्हणजे 2n पाय हा आपण अँगल ॲड केला, कारण साइन आणि कॉस हे काय आहेत, पिरियडिक फंक्शन्स ऑफ 2 पाय, म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलत नाही. सो 2 पायच्या मल्टिपलमध्ये कितीही तुम्ही ॲड केले तरी त्या कॉस आणि साइन अँगलची व्हॅल्यू बदलत नाही. सो टू फाइंड ऑल द व्हॅल्यूज हिअर, टेक द पॉवर that you have given in your example. इथे पॉवर काय दिलेली 1 by 4. So 1 minus I root 3 raised to 1 by 4 equal to 2 raised to 1 by 4 cos of 2n pi minus pi by 3 plus I sin 2n pi minus pi by 3 raised to 1 by 4. Okay, so it will be 2 raised to 1 by 4. By De Moivre theorem हा 4 खाली उतरेल. So it will cos of 2n pi minus pi by 3 upon 4 plus I sin 2n pi minus pi by 3 upon 4 dash by De Moivre's theorem. आता याला सॉल्व केलं थोडं, 3 दुणे 6, 6n पाय मायनस पाय अपॉन 3 आणि हा 4 3 काय होतील ते 12, आणि ब्रॅकेटमधला जो तुमचा 6n मायनस 1 आणि पाय जर कॉमन काढला बाहेर तर तो आला 6n मायनस 1 इंटू पाय आणि भागीला 12 प्लस आय साइन सेम हिअर 6n मायनस 1 अपॉन 12 इंटू पाय. आता इथे लक्षात ठेवा n ची व्हॅल्यू कुठपर्यंत घ्यायची, तर n ची व्हॅल्यू इथे बघायचं 1 अपॉन हा जो 4 आहे म्हणजे 4च टर्म पाहिजे n च्या, विच स्टार्ट्स फ्रॉम 0. सो टेक हिअर n इक्वल टू 0 1 2 अँड 3. बघा 4 व्हॅल्यूज. आता इथे समजा 2 रेस टू 1 बाय 5 असतं तर n ची व्हॅल्यू आपण घेतली असती 0 1 2 3 4 पर्यंत. ओके, 1 बाय 6 असतं तर 0 टू 5 पर्यंत, या पद्धतीने लक्षात ठेवा हे. हेन्स द 4 व्हॅल्यूज ऑफ 1 मायनस आय रूट 3 रेस टू 1 बाय 4 आर. आता सगळ्यात पहिले n इक्वल टू 0 टाका, म्हणजे तो आला z0. 2 रेस टू 1 बाय 4 कॉस ऑफ मायनस पाय बाय 12 प्लस आय साइन मायनस पाय बाय 12 इक्वल टू 2 रेस टू 1 बाय 4 कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, सो कॉस पाय बाय 12 मायनस हा मायनस बाहेर काढला कारण साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, सो मायनस आय साइन पाय बाय 12. नंतर n इक्वल टू 1 टाका तर 6 ने 1 गेला 5, 5 पाय बाय 12 येईल तो प्लस आय साइन 5 पाय बाय 12. n इक्वल टू 2 टाकला तर 12 ने 1 गेला 11 पाय बाय 12 येईल अँगल तुमचा, आणि n इक्वल टू जर 3 टाकला तर साइन 3 18 ने 1 गेला 17 17 पाय बाय 12 असा अँगल येईल. तर ह्या तुमच्या ऑल द व्हॅल्यूज ऑफ दॅट एक्झाम्पल. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ nth रूट ऑफ युनिटी. ओके, नाव एक्झाम्पल नंबर 2, फाइंड
5 फिफ्थ रूट्स ऑफ -1. सेम आता हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत तर nth रूट्स ऑफ युनिटीचे आहेत. तर काही एक्झाम्पल आपण डिस्कस करूया आणि काही तुम्हाला होमवर्कला म्हणून तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत ते सॉल्व करून. ठीक आहे. सो इफ ओमेगा इज द फिफ्थ रूट ऑफ -1, आता इथे व्हॅल्यू दिलेली नाही म्हणून आपण ओमेगा मानून घेतला. देन ओमेगा रेस टू 5, फिफ्थ रूट म्हणजे 5 इक्वल टू -1. याला आपण कम्पेअर करू. -1 कसा लिहिता येतो बरं अँगलमध्ये, तर कॉस पायची व्हॅल्यू -1 असते आणि साईन पाय 0 असतो. सो कॉस पाय प्लस आय साईन पाय म्हणजे -1ला मला थिटाच्या फॉर्ममध्ये, थिटा म्हणजे तुमचा पाय इथे त्याच्यामध्ये लिहिता आलं बिकॉज मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ -1 इज 1 अँड आर्ग्युमेंट ऑफ -1 इज पाय. आता हे ॲक्च्युली लक्षात ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला या व्हॅल्यू, कारण -1ला तुम्हाला कॉस पाय प्लस आय साईन पाय याच्यामध्ये लिहिता येतं. वाय? बिकॉज कॉस पाय इज -1. ओके. त्याच्यामुळे ही टर्म जरी नाही तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल पुढची. आता कॉस आणि साईन तुमचे पिरियडिक फंक्शन्स आहेत ऑफ पिरियड 2 पाय. सो वी ॲड टू n पाय हिअर in cos and sine. So cos of 2n pi plus pi plus I sin 2n pi plus pi, where n is from 0 plus or minus 1 plus or minus 2. Okay. इथला आहे ना, पण आपल्याला ॲक्च्युली फाइंड आउट करायचा तो वेगळा n असतो. and therefore omega is equal to cos of 2n pi plus pi plus I sin 2n pi plus pi raised to 1 by 5. आता इथे ओमेगा raised to 1 by 5 पाहिजे. सो हिअर प्रिंटिंग मिस्टेक. ओके. सो ओमेगा रेस टू 1 by 5 पाहिजे इथे, म्हणजे इथे पण 1 by 5. तर नोटबुकमध्ये लिहिताना इथे 1 by 5 करा. ठीक आहे. आता बाय डी मुव्हिवर्स थेरम हा 5 खाली उतरेल. सो कॉस ऑफ 2n पाय प्लस पाय बाय 5 प्लस आय साइन 2n पाय प्लस पाय बाय 5. मी परत म्हणालो रेस टू 1 by 5 असेल तर एनची व्हॅल्यू 0 to 4 पर्यंत. देअर फॉर एन इक्वल टू 0 1 2 3 and 4. अँड देअर फॉर द 5 फिफ्थ रूट्स ऑफ -1 आर पुटअप करत जायचे 0 1 2 3 4 पर्यंत. तर हा आला तुमचा ओमेगा 0, ओमेगा 1, ओमेगा 2, ओमेगा 3, ओमेगा 3 नंतर ओमेगा 4. आता हे पुढे सिम्प्लिफिकेशन आहे, हे नाही केलं तरी चालेल तुम्ही. ओके. सो हे लिहा आणि फक्त हे लिहा, हे पुढचं नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. आता ॲक्च्युली तुमची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे, पण तरी आपण सगळे कॉन्सेप्ट इथं क्लिअर करून घेतो आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही ऑब्जेक्टिव्ह आलं तरी त्याचं प्रॉब्लेम येऊ नये. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ युअर nth रूट ऑफ युनिटी. आता therefore the 5 fifth roots of -1 are given precisely as ॲक्च्युली हे असे सेपरेट करून जरी लिहिले पाचीच्या पाची तरी चालतं, म्हणजे तुम्हाला हे असे एकत्र करून लिहायची गरज नाही. एकत्र केव्हा करता आले ते तुम्हाला, तर त्याने काहीतरी फोल्ड करून परत त्या फॉर्ममध्ये आणून दिले. जसं हा 3 पाय बाय 5 परत त्याच फॉर्ममध्ये आला. 5 पाय बाय 5 म्हणजेच सॉरी पाय बाय 5च्या फॉर्ममध्ये आला या पद्धतीने. ठीक आहे. सो तसं नाही केलं तरी चालेल. सेपरेट पाची हे रूट 1 2 3 4 आणि हा 5 असे लिहिले तरी तुमचा आन्सर करेक्ट असणार आहे. सो ॲप्लिकेशन्स ऑफ डी मुव्हिवर्स थेरम गो सॉल्व द अल्जेब्राइक इक्वेशन्स. आता हे ॲप्लिकेशन जे आहे डी मुव्हिवर थेरमचं, हे अल्जेब्राइक इक्वेशन सॉल्व करायला सुद्धा काम येतं. तर त्यातलं आपण एखादं एक्झाम्पल इथं बघू. आता solve x raised to 4 minus x cube plus x square minus x plus 1 equal to 0. So we can write. आता ह्याला आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. हे थोडंसं तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागेल, काही की एक्झाम्पल युनिक आहेत, डिफरंट आहेत, त्याची कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात ठेवावी लागते. सो x raised to 5 plus 1 equal to x raised to 4 minus x cube plus x square minus x plus 1 म्हणजे हे दिलेलं एक्झाम्पल into x plus 1. So this is adjustment. Okay. Dash equation number 1. म्हणजे याची व्हॅल्यू इज इक्वल टू एवढी व्हॅल्यू. सो कन्सिडर द इक्वेशन x raised to 5 plus 1 equal to 0. म्हणजे हे सॉल्व करायचं म्हणजे आपण ही LHS सॉल्व करू शकतो. ठीक आहे. दॅट इज हा +1 जर इकडे गेला तो -1 होईल. सो x raised to 5 is equal to -1. And then proceeding as in the previous example, the 5 roots are -1. नंतर सेपरेट जरी लिहिले तरी चालतील, तुम्ही ते 5 रूट आलेले. ओके. आता हे मागचं एक्झाम्पल याच्यामध्ये रिपीट झालेलं आहे का, कारण मागचं एक्झाम्पल सेम होतं आपलं ओमेगा रेस टू 5 इक्वल टू -1 आणि इथे आला ओमेगाच्या ऐवजी फक्त x रेस टू 5 इक्वल टू -1. म्हणजे सेम आहे, हे जे तुम्ही सॉल्व केलं आहे वरती तेच इथे सॉल्व करायचं आहे. ओके. सो प्रोसिजर विल बी सेम.
and answer also will be same. Okay, and is the required roots of the given equation. नंतर अजून एक एक्झाम्पल बघू. सॉल्व x raised to 8 minus x raised to 4 plus 1 equal to 0. सो लेट z equal to x raised to 4. इथं x raised to 4 ची व्हॅल्यू मी काय घेतो z. मग हे इक्वेशन कसं ट्रान्सफर होऊन जाईल, हा z स्क्वेअर होईल, हा z आणि हा +1. सो द गिवन इक्वेशन बिकम्स, कारण तुमचा z x raised to 4 आहे ना, मग z स्क्वेअर म्हणजे x raised to 8 होईल. सो इट विल बी z स्क्वेअर, कारण इथे x raised to 8 आहे, मायनस z, कारण z म्हणजे कोण आहे, x raised to 4, +1 ॲज इट इज इक्वल टू 0. अँड हुज सोल्युशन इज, आता याचे जर तुम्ही फॅक्टर पाडले तर असे येत नाही. त्यासाठी तुम्हाला आपण एक 8वी 9वी मध्ये फॉर्म्युला बघितला होता, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचा, दॅट -b + or -√b² - 4ac अपॉन 2a. and therefore that your -b मायनस इथे a म्हणजे 1 आहे, b म्हणजे -1 आहे, c म्हणजे 1 आहे. So -b -1, so +1 plus or minus I √3 upon 2, because under root b² minus 4ac. बरोबर ना. So that will you get -b plus or minus under root b² minus 4ac upon 2a. Okay, so you get minus value there, and taking outside, so root of -1 will be I, so that will be I here, and √3 as it is upon 2. आणि मग 1/2 आणि √3/2 असे जर तुम्ही रूट काढले आणि त्याचा पोलर फॉर्म काढण्यासाठी तुम्ही गेलात, आणि तो आपला जो सर्क्युलर तुम्हाला मी डायग्राम दिलेली त्याच्यामध्ये अँगल जर तुम्ही फाइंड आउट केले, ते फाइंड आउट करून त्याचा पोलर फॉर्म लिहिला, तर तो असा येतो, दॅट इज cos π/3 + or minus I sin π/3. कारण तुमचा अँगल येतो √3. tan इनवर्स ऑफ y अपॉन x जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तो येतो फक्त √3, आणि √3 म्हणजेच तुमचा π/3. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, z equal to x raised to 4 आहे, सो x equal to z raised to 1/4. बरोबर आहे ना. हा 4 इकडे जाताना काय होईल, 1/4 होईल, आणि z काय पण तुमचा मग हाय, म्हणून त्याची पण पॉवर काय घ्यावी लागेल, 1/4. नंतर परत त्याच्यामध्ये तुम्ही nth रूट ऑफ युनिटीच्या एक्झाम्पल प्रमाणे सॉल्व करा. 2nπ ॲड करा, बिकॉज कॉस अँड साइन आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ 2nπ. अगेन दॅट 1/4 टेकन इनसाइड. ओके, सो 3 दुणे 6, 6nπ + π म्हणजे 6n + 1π अपॉन 3, 4 त्रिक 12. हा खाली उतरल्यावर काय होईल, इथे 12. ओके, so this by de Moivre's theorem. And what is value of n? n is from 0, 1, 2, 3, because it is z raised to 1/4. तर 4 पर्यंत किती व्हॅल्यू येतील, तर 0, 1, 2, 3, आणि पुटअप करा. सो दिस इज वेर x0, x1, x2 and x3. Okay, for n equal to 0 you get π/12, for n equal to 1 we get 7 π/12, n equal to 2 12 आणि 13 π/12, आणि n equal to 3 sin 3 18 आणि 19 π/12. So this is your answer. Okay, again similar example on that topic, that find all the values of 1 plus I raised to 1/5. So show that their continued product is 1 plus I. Similarly या 1 plus I चा तुम्ही काय करा, पोलर फॉर्म फाइंड आउट करा. It is very easy, because value is theta is your tan inverse of 1, that is π/4, and therefore and r is will be under root 1 plus 1, that is √2. So cos π/4 plus I sin π/4, because r is √2 and theta is π/4. Got it? Now r is √2 आहे, सो √2 ला मी कसं लिहू शकतो, 2 raised to 1/2. नंतर 2nπ ॲड केला आपल्या नेहमीच्या मेथड प्रमाणे, पिरियडिक फंक्शन असल्यामुळे 2nπ ॲड केला. नंतर क्रॉस मल्टिप्लाय करून त्यातला पाय बाजूला काढला, सो 8n + 1π अपॉन 4 हा सेम आला तुमचा. आणि देअरफॉर 1 plus I raised to 1/5 इज इक्वल टू 2 raised to 1/10, कारण 1/5 ही पॉवर मल्टिप्लाय केली आपल्या पॉवरला, सो 1/2 × 1/5 म्हणजे 1/10. So it will be cos of 8n + 1π upon 20 plus I sin 8n + 1π upon 20 by de Moivre's theorem, where n is equal to 0, 1, 2, 3 and 4. So putting n equal to 0, 1, 2, 3 and 4, we get the 5 values as x0, x1, x2, x3 and x4. Okay,
आता मी काही एक्सप्लेन करत नाही. n इक्वल टू 0 टाकला की पहिली व्हॅल्यू येते, n इक्वल टू 1 टाकला की दुसरी व्हॅल्यू येते, n इक्वल टू 2 टाकला की तिसरी व्हॅल्यू येते, n इक्वल टू 3 टाकला की चौथी, आणि n इक्वल टू 4 टाकला की पाचवी व्हॅल्यू येते. ओके, सो आणि मग त्याने काय विचारलं आहे तुम्हाला, द कंटिन्युअड प्रॉडक्ट, आणि या सगळ्यांचं तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट कराल त्याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा काढला आणि x0 x1 x2 x3 x4 यांचं जर प्रॉडक्ट केलं तुम्ही, तर कॉस वेगळा प्लस आय साईन वेगळा, आणि मग त्याची एकत्र ॲडिशन केल्यानंतर तुमचा कॉस 17 पाय बाय 4 आय साईन 17 पाय बाय 4 असं येतं. ते म्हणजेच 4 पाय प्लस पाय बाय 4, आणि मग 2n पायच्या अँगलमध्ये असल्यामुळे तो तुमचा अँगल चेंज होत नाही, फक्त पाय बाय 4 येईल तो. सो इट विल बी 1/√2. सो √2 बाहेर काढला दोघी मिळून, तर इट विल बी कॅन्सल आउट √2 and therefore answer will be only 1 plus I. Example number 6 will be again on the same topic, that solve the equation. तर परत ही एक पहिली स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की याचं डिव्हिजन कसं करता येतं दोन व्हॅल्यूजमध्ये. तर x⁻⁹ मायनस x⁵ प्लस x⁴ मायनस 1 इज इक्वल टू हे दोन ब्रॅकेट. ओके, and therefore the roots of the given equation are the roots of, म्हणजे हे गिवन एक्झाम्पलचे रूट फाइंड आउट करणं म्हणजेच या दोघांचे पर्टिक्युलर रूट फाइंड आउट करणं. therefore x⁴ मायनस 1 इक्वल टू 0 आणि x⁵ प्लस 1 इक्वल टू 0. ओके, आणि मग सेपरेटली आपण आता याचे प्रत्येकाचे जर काढले तर इट विल बी व्हेरी सिम्पल, दॅट x⁴ इक्वल टू 1, दॅट इज वी हॅव टू फाइंड 4 फोर्थ रूट्स ऑफ युनिटी. नाव x⁴ इक्वल टू 1 म्हणजे तुमचा कॉस 0 1 असतो, म्हणून तिथं लिहिलेलं नाही आहे, त्याच्यात फक्त आता 2n पाय ॲड केला. सो इट विल बी टू कॉस ऑफ 2n पाय प्लस आय साइन ऑफ 2n पाय, where n will be your 0 plus or minus 1 plus or minus 2, but your x is to 1/4, so taken here raised to 1/4, आणि बाय डी मूव्हर थेरम प्रमाणे ती 1/4 तुम्ही खाली उतरवली म्हणजे तुमचा 2n पाय बाय 4 झाला इथे, where n is again 0 plus or minus 1 plus or minus 2 dot dot dot. And therefore the 4 fourth roots of unity are given by the putting values of n from 0, 1, 2 and 3, कारण 4 पर्यंत येते. And so we obtain n equal to 0, then x will be 1, n equal to 1, then pi by 2, cos 90 is 0, sin 90 is 1, so it will be I. नंतर n equal to 2 टाकला तर cos pi minus 1 असतो, sin pi 0 असतो म्हणून -1, आणि n equal to 3 टाकला तर 3 दुणे 6, 6 म्हणजे 3 पाय बाय cos 3 पाय बाय 2 प्लस आय साइन 3 पाय बाय 2, आणि cos 3 पाय बाय 2 0 येतो, sin 3 पाय बाय 2 -1 येतो, so it will be -I. So these are the 4 values of that roots, and therefore 1 minus 1 I minus I are the 4 fourth roots of unity. Also x⁵ plus 1 दुसरं एक इक्वेशन आहे त्याच्यामध्येच, whose 5 fifth roots are given by the from the example number 2. वरती एक झालाय बघा -1चा आपण काढलेलं आहे ऑलरेडी, एक्झाम्पल नंबर 2 जिथं घेतलेलं आहे तिथे, तर सेम रूट्स येतील त्याचे. हे तुम्ही एकत्र करून न लिहिता सेपरेट सुद्धा तिथे जे आले मी तुम्हाला सांगितलं, एक्सप्लेन केलेलं आहे सुरुवातीलाच या लेक्चरमध्ये, तसे तुम्ही सेपरेट सुद्धा लिहू शकतात. अँड आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, नाव there are another some examples related with the applications of de Moivre's theorem, but we see that examples and that topic in our next lecture. Till now we stop here in this lecture. Thank you.